सेम पोझिशन. लोक ऑपरेशन झालं कसं व्हायचं? इथं दुखत आहे ना, हे बघ इथं गॅप आहे. ही ना दुखते ना, ही ना उठून बस खाली पाहिजे. आता तुमच्या कमरामध्ये 4थ्या 5व्या आणि 6व्या मणक्यात गॅप L4 L5 त्या ठिकाणी वरची ती खाली सरकून भरपूर दिवस झाले. म्हणून ज्या दिवशी तुम्ही वाकून वजन उचललं, वाकून काम केलं, जास्त प्रवास केला, फालतू झोपले, भयंकर कंबर दुखते, बसून उठले, झोपून उठले, पहिले असं वाकडं चालतं मग सर्व खरं आहे का खोटं आहे? कमरेचा काही त्रास म्हणजे ज्या दिवशी वाकून वजन मुंग्या येणार तो कमरामुळे होतो. 10-20 मिनिटं जरी जेवायला बसलो उठताना ना आधार घ्यावा लागतो. तो त्याचा परिणाम. पुन्हा टॉयलेटला बसताना आधी एकदम ओके बसायचो, जेव्हापासून याला प्रॉब्लेम झाला पण तो सायटिका प्रॉब्लेम आहे. म्हणजे दोन्ही पायाला स्ट्रेन नाही, ताकद नाही जास्त. जास्त उभं राहिले, जास्त चालले काय थरथर होणार पाय, स्ट्रेन गेल्याशिवाय ताकद गेल्यासारखं वाटतं. तर त्याला सायटिका प्रॉब्लेम होतो. म्हणजे कमरापासून सायटिका नावाची जी वेन्स असते ती दबली जाते, तिथून ब्लड सर्क्युलेशन गुडघ्याला होत नाही किंवा पायाला होत नाही. म्हणून दिवसभर तुमच्या हजारो सेल डेट होतात, रात्रीतून त्या रिजनरेट होतात. जोपर्यंत त्या वेन्स चालू होत नाही, ऍक्टिव्ह होत नाही, तोपर्यंत तुम्हाला फरक पडणार नाही. म्हणून तुमचे जे हजारो सेल डेट होतं पण त्या रिजनरेट होत नाही. म्हणून डॉक्टर तुम्हाला म्हणतील कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, गादी घसली, गादी फाटली असं. जोपर्यंत त्या नसा ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत पायाला गुडघ्याला फरक पडणार असं. एकदा ती वेन चालू झाली गुडघ्याला बरंच फरक पडेल. पण आता तुम्हाला जास्त कमराचा त्रास होत नाही, पण मग जोपर्यंत वेन्स ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत फरक पडणार. याला काही दिवस नाही आहे, वाकून वजन उचलायचं नाही, वाकून जास्त काम करायचं नाही, फालतू झोपायचं नाही, 30 डिग्रीत बसायचं, झोपायचं, आंबट वाटतं, गॅस ऍसिडिटी होईल असे पदार्थ खाऊ नका. मांडी घालणं, गुडघ्यापासून थोडे दिवस टाळा. सरळ गुडघा सरळ युरिक ऍसिड चेक केलं की ना, इथे मला चेक करून दाखवायचं. युरिक ऍसिड आणि बीटवेल दिला सोडा पाणी आणि हाने दुखत नाही जास्त. टॉयलेट कोपडी का साधं झालं चालणार नाही पुढचे 3 महिने असं. जसं एखादा हाड फ्रॅक्चर झालं, क्रॅक झालं, त्याला आपण थोडे दिवस जपतो, याला आपण लोड देत नाही, लोडचं काम करत नाही, झटक्याचं काम देत नाही. तसं याच्यामध्ये कार्टिलेज थिअरी फाटलं गेलं. पण जोपर्यंत तुमचं जे कार्टिलेज जुळत नाही, गादी जुळत नाही, तोपर्यंत तुम्हाला नियमात राहणं गरजेचं. एकदा गादी जुळली गेली, कार्टिलेज क्लिअर झालेलं, जुळलं गेलं, तुम्ही ओके. पण तुम्ही नियमात नाही राहिले तर किती ट्रीटमेंट घेतलं तर उपयोग नाही. बनवून घेऊ का मग? पहिले टॉयलेट कमोड करून घ्या, नाही तुमचं ऑपरेशन कम्पाऊंड होईल असे. जसं हार्ड फ्रॅक्चर झालं तर त्याला प्लॅस्टरच करावं लागतं, बरोबर? तुम्ही त्याला प्लॅस्टर करून पण त्याला काम दिलं तर ते जुळत नाही. तसं अगोदर काय त्याचं कार्टिलेज क्लिअर आहे, तुम्ही त्याला जर नियमात नाही ठेवलं तर ते त्रासच देणार, वाढतच जाणार. कानच दुखा पाहिजे माझ्याकडे, तो एका कानच दुखा पूर्ण पालतो पोटावर. डॉक्टरांनी एक्सरे वरती ऑपरेशन सांगून दिलं तुम्हाला. हो ना, असं चुकीचं आहे ना. MRI मध्ये सगळ्या गोष्टी दिसतात. गॅप दिसला ना, हो तो म्हणजे direct operation. त्याच्याकडे परत गेलोच नाही. एवढे लोक ऑपरेशन झालं कसं व्हायचं? पण त्याचं कारण हे डॉक्टर तुम्हाला सांगितलं असेल कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, काय टेस्ट घेतलं गेलं, सांगितलं. त्याचं कारण हे नस. एक म्हणतो तो झीज झाली म्हणतो, त्याचं कारण ही नस. कान दुखत आहे, करा कमरा ठेवायचा सेम पोझिशन. पाय इकडे, डोकं तिकडे, इकडे इकडे इकडं, डोकं इकडे करा, इकडे इकडं डोकं इकडे, माझ्याकडे तो फिरा इकडे, या काना दुकाना पूर्ण फिरायचं.